मस्त मोठे कुर्ले गावले. मंडळी बघा आता भेटलेली आहे काळी वाम. बघा, काही लोक वाम म्हणतात, आमच्याकडे काळी म्हणतात. नमस्कार मंडळी, मी अमित रासम, माध्यम YT या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपला सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मंडळी, आम्ही चाललेलो आहोत आज कुर्ल्या पकडायला, म्हणजेच खेकडे पकडायला. गेल्या वेळी पण आपण व्हिडिओ केला होता खेकड्यांचा, वाळातले खेकडे पकडले होते रात्रीचे, आणि आता पण आम्ही रात्रीचे चाललो आहोत खेकडे पकडायला. हे बंधू आहेत निलांबर, आणि आपण आता हे नेणार आहोत आमचं कोकणातील पारंपरिक हत्यार, याला शिलूक म्हणतात. एखादा मासा असेल मोठा तर मारायला ते उपयोगी येतं. मंडळी, आता आपण आलेलो आहोत आमच्या नदीच्या इथे. आता बघूया आपल्याला कितीशे खेकडे भेटत आहेत. चला, पहिली बोनी झाली. काय भेटलंय? ढेकळा. बघा, नदीचा मासा ढेकळा भेटला आपल्याला. मरळ भेटलाय पहिलाच. दुसरा पण काय भेटला? दुसरा पण मरळच उडाला असता आता. पहिलीच कुर्ली दिसले. पहिलीच कुर्ली भेटले. दोन कुर्ल्या एक साथ. लाईटवर भाऊ, लाईटवर. आणखी एक कुर्ली आली. मंडळी, गेल्या वेळी आम्ही आलेलो त्यावेळी अक्षरशः किंग साईजच्या कुर्ल्या गावलेल्या आम्हाला. तर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. मस्त मोठ्या मोठ्या अशा कुर्ल्या गावलेल्या. आता पण आपल्याला आशा आहेच एखादी मोठी किंग साईज भेटावी. हे बघा, ही आहे वाळ्याची पात. हा पण एक माशाचा प्रकार आहे आपला कोकणातला. नशीब आता पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे जरा पाण्याची पातळी पण थोडी कमी आहे. आता पाऊस असला का पाण्याची पण पातळी वाढते नदीमध्ये.
मंडळी बघा आता भेटलेली आहे काळी वाम. बघा, काही लोक वाम म्हणतात, आमच्याकडे काळी म्हणतात. बघा आणखी कुर्ले गावले आपल्याला. आणखी एक कुर्ली गावले. आता तर आपल्याला छोटाच भेटतात. छोट्याच कुर्ल्या गावतात. त्यातल्या त्यात हा बघा कोळी, चमकणारा कोळी बघा. आपण समजतो की फक्त काजवेच चमकतात, पण तसं नसतं. रानावनात असे तुम्हाला चमकणारे कोळी पण दिसतील. आणखी एक कुर्ली गावली बाबा. नदीला केवढं पाणी आहे बघा. नदीत जर कधी आलात ना असे रात्रीच्या टायमिंगला मासे विजा पकडायला समजा तुम्ही आलात, तर शक्यतो शूज कॅरी करा. स्लिपर विपर घालायची चुकी करू नका माझ्यासारखी. पायातनं जर चप्पल सटकलं तर ते जातं वाहून. पुन्हा एकदा एक कुर्ली गावली आहे छोटीशी. पाणी बघा जवळपास ढोपराच्या वर पाणी आहे. आता तर पाऊसच नाही आहे, तरी पण पाण्याला एवढा जोर आहे की पाय पुढे टाकवत नाही. जर पाऊस असता तर मला वाटत नाही तर उभं राहू शकतो आपण. पुन्हा एक आणखी एक कुर्ली बारीक आहे. तसं एक टायमापुरते झालं. आणखी एक जमा झालेली आहे कुर्ली. आपलं मेन टार्गेट आहे ते म्हणजे एखादा मोठा मासा.
म्हणजे एखादी काढाई म्हणा, ठिगूर म्हणा, नदीतले मासे येते त्यापैकी एखादा मिळायला हवा. बरोबर पाणी आहे. हे बघा पाण्याची वाफ दिसते का तुम्हाला? बघा मस्त मोठी कुर्ली गावले. बघा आणखी एक मासा भेटलाय. हे काळुंद्रा, पण हा लहान आहे. हे आणखी मोठे असे पापलेट एवढे होतात. आणि हा आहे नदीतला खुबा, म्हणजेच शिंपली. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला. धरणामधले आपण खुबे आणले होते, त्याची रेसिपी पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. बघितली नसेल तर नक्की बघा जाऊन. निलांबरला वाटतं कुर्ली भेटले. वा वा वा. नदीतला खुबा, म्हणजेच शिंपली. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला. धरणामधले आपण खुबे आणले होते, त्याची रेसिपी पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. बघितली नसेल तर नक्की बघा जाऊन. निलांबरला वाटतं कुर्ली भेटले. वा वा वा. एक साथ दो मिले. तरी लहानच आहे. मी घरी आलेलो आहोत मासे आणि कुर्ल्या घेऊन. मग आपल्याला मासे एवढे भेटलेत, आपण जे कोयत्याने मारले निलंबरने. आणि आता ह्या कुर्ल्या. कळप. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.